नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, तू लोक काय म्हणतील याचा विचार करणे बंद कर आणि आयुष्य जग. तू लोकांचा विचार करतो, पण कधी देव काय म्हणेल याचा विचार केला आहेस का? जीवनात सुख दुःखाचे प्रसंग सर्वांनाच भोगावे लागतात. जीवनाची वाट जशी आनंदाने भरली आहे, तशीच संघर्षाच्या काट्याकुट्यांनीही भरलेली आहे. भगवान श्रीकृष्ण असो वा श्रीराम, जिथे परमेश्वराच्या अवतारालाही संघर्ष टाळता आला नाही, तिथे माणसाने त्यापासून पळवाट का काढावे? अशा या संघर्षमयी आयुष्याच्या वाटेवर कधी यश मिळतं तर कधी अपयश. मात्र लक्षात ठेवा, अपयश हे काही काळापुरतंच असतं, कारण अपयशापाठोपाठ पुन्हा यश तुमची पाठराखण करणारच असतं. फक्त गरज असते अपयशाने खचून न जाता अविरत प्रयत्न करण्याची. तुमचाही स्वामींच्या या संदेशवरती विश्वास असेल तर स्वामी आई, मला संघर्ष करण्याची शक्ती दे आणि मला सतत मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. स्वामी सतत तुमच्या सोबत राहतील. बाळा, संघर्षाच्या वाटेवर धीटाने चालत राहा, कारण चालल्यामुळे एकतर तुमचा मार्ग मोकळा होईल किंवा तुम्हाला मार्ग तरी सापडेल, नाहीतर स्वतःचा मार्ग निर्माण कराल. एकतर तुम्ही सतत लोक काय म्हणतील याचा विचार करता, पण कधी देव काय म्हणेल, देवाला काय हवे आहे याचा विचार करतात का? देव काय केल्याने प्रसन्न होईल याचा विचार केला आहे का? आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं असावं असं प्रत्येकाला वाटत असते. आपल्यासोबत असणारे लोक आनंदी असावेत, आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी नसावी असं प्रत्येकाला वाटतं. पण आपण तर आयुष्यभर लोक काय म्हणतील हाच विचार करत राहतो. पण लोकांचा केलेला विचार हा तुमच्या यशाचा सर्वात मोठा अडथळा होऊन जातो. आणि तुम्ही जर एवढाच विचार केला की लोक काय म्हणतील याचा विचार करतील, त्यामुळे तुमचे कोणतेही काम सुरूच होणार नाही. म्हणूनच लोकांचा अजिबात विचार करू नका, कारण त्यांचं आपल्या जीवनातील सर्वात मोठा आजार आहे की लोक काय म्हणतील हा यशाचा सर्वात मोठा अडथळा आहे. तुम्ही अशा गोष्टींचा विचार करून वेळ वाया घालवू नका. तुम्हाला एखादा व्यक्ती आवडला असेल तर लोकांचा विचार करू नका. फक्त तुमचे आयुष्य जगा. जेव्हा तुम्ही तुमच्या नावडत्या व्यक्तीसोबत असता आणि तुम्हाला जो त्रास होत असतो तो त्रास कमी करण्यासाठी हीच लोक तुमच्या उपयोगी येणार नसतात. त्यामुळे लोकांच्या म्हणण्यानुसार जीवन जगणे चालू केलात तर तुमचे जगणेच राहून जाईल. लोक तर तुम्ही चांगले करता त्यावेळीही वाईटच बोलतात आणि वाईट करता त्यावेळीही वाईटच बोलत असतात. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. आपल्या पद्धतीने आणि आपल्या सुखासाठी जीवन जगा. देवाने जीवन तुमच्यासाठी दिले आहे, लोकांसाठी नाही. हा विचार तुम्ही करा. तुम्हीही सहमत असाल तर होय स्वामी आई, मी सहमत आहे अशी कमेंट करा. तुमच्या आयुष्यात कधी असा प्रश्न पडला आहे का की आता काहीच होणार नाही? हा प्रश्न प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो, पण तुम्ही सर्व खूप शक्तिशाली आहात. कधी कधी जेव्हा एक आव्हान तुम्हाला घेरते, पण तेव्हा आपल्याला खूप चांगले प्रेमळ लोक भेटतात, तेव्हा आपण आव्हानावर सहज मात मिळवू शकतो. त्यामुळे थोडं हसा. प्रत्येकाला असं वाटते की तुमच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत, परंतु हा तुमचा विचार पूर्ण चुकीचा आहे. प्रत्येकाच्या जीवनात लहान मोठी संकटे आणि समस्या ह्या असतातच. भले तो कितीही मोठा पैसेवाला माणूस असू द्या आणि तो कितीही गरीब व्यक्ती असू द्या, प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या पातळीवर दुःखाला सामोरे जातच असतो. भले कोणाचे दुःख दिसून येते तर कोणाचे दुःख दिसत नाही, पण जगामध्ये तुम्हाला असे लोक क्वचितच सापडतील की ज्यांना दुःखच माहिती नाही. कारण प्रत्येकाला जीवनामध्ये एक ना एक दिवस दुःखाचा सामना आणि संकटाचा सामना करावाच लागतो. लोक सहसा विचार करतात की कसे तरी त्यांचे जीवन परिपूर्ण होऊ शकते, परंतु असे कधीही होऊ शकत नाही. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी आई, माझ्या जीवनातील माझे स्वप्न पूर्ण कर आणि माझ्या जीवनामध्ये मला यश दे अशी कमेंट करा. तुमची स्वप्न नक्कीच पूर्ण होतील.
आयुष्यात नेहमीच चढ उतार असतील. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकामागून एक नवीन स्वप्न ही रोजच उत्पन्न होत असतात. पण असं कधी झालं नाही की कोणाच्या जीवनातील पूर्ण स्वप्न हे पूर्ण झाले आहेत. जीवनामध्ये कित्येक राजा महाराजा यांनी राज्य करून गेले, परंतु असं झालं नाही की त्यांची स्वप्न ही शेवटपर्यंत पूर्ण झाली आहेत. मरणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची स्वप्न मागेच होती आणि त्यांनी ती पूर्ण करण्यासाठी पुढच्या व्यक्तीला वचने देऊन त्यांना हे स्वप्नामध्ये अडकून ठेवलं आहे. मग आपण तर सर्वसामान्य व्यक्ती आहोत. स्वप्न पहा, परंतु स्वप्नाच्या मागे इतकेही वेडे होऊ नका की तुमचे जीवनच एक स्वप्न होऊन जाईल. कोणत्याही व्यक्तीची सर्व स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत. काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर जातात, तर काही आपल्या प्रियजनांसाठी आपली स्वप्न सोडून देतात. तुमच्या जीवनामध्ये आपल्या प्रिय व्यक्ती आणि जीवनातील समाधान यापेक्षा कुठलीही गोष्ट श्रेष्ठ नसते. भले तो तुम्ही कितीही पैसा आणि कितीही प्रतिष्ठा कमावली तरीही तुमची शांती आणि तुमचे नाते यापेक्षा किमती काहीच नाही. हे जीवनाचे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे जीवनाचे सत्य स्वीकारा. जेव्हाही तुमची काही कामं चुकते तेव्हा तो नशिबाला लोक दोष देत शकतात आणि नशिबाला दोष देऊ लागतात. पण तुम्ही हे अजिबात करू नका, कारण एखाद्या वेळी तुमच्यावर वाईट वेळ असू शकते, पण नेहमीच असे नसते. कारण प्रत्येक वाईट काळानंतर हे चांगली वेळ ही येतच असते. फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा. अशा वेळीही कष्टाला न घाबरता आपले काम प्रामाणिकपणे करत राहा. जेव्हा काळ बदलेल तेव्हा तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ हे नक्कीच मिळेल. तुम्ही जे बोलता त्या गोष्टीचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असते. त्यामुळे तुम्ही जे बोलाल ते सकारात्मक असेल. या गोष्टीकडे लक्ष असू द्या, कारण मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधी जिंकू शकत नाही. आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचे आहे, लोकांना नाही. कायम टिकणारी गोष्ट ती एकच, ती म्हणजे स्वभाव आणि तुमची माणुसकी. त्यामुळे तुम्ही नेहमी तुमचा स्वभाव आणि माणुसकी यांच्यावरती लक्ष द्या. लोकांच्या बोलण्यावरती लक्ष देऊन राहाल तर तुमची माणुसकी आणि स्वभाव हे तुम्ही स्वतःसुद्धा ओळखू शकणार नाही, तर लोकांचा विचार दूरच राहिला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.